नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे PM एज्युकेशनल अकॅडमी. आज मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. आज तुम्हाला मी पब्लिक वर्क डिपार्टमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे पब्लिक वर्क डिपार्टमेंट असते, तर त्याचं रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरसाठी त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, त्याबद्दलची संपूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला आज मराठीतून सांगणार आहे. नंतर याच्यापूर्वी मी एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केला होता माझ्या चॅनलमधून, ज्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिली होती मी, फक्त त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ त्याला साऊंड दिला नव्हता. तर आज मी तुम्हाला मातृभाषेमध्ये, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये मी आपल्याला सांगणार आहे इन्फॉर्मेशन, तुम्हाला सर्व कसं रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर करता येईल, त्याच्यासाठी काय युजर गाईडलाईन काय आहेत त्या डिपार्टमेंटनं दिलेल्या, तर ते सर्व मी एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंटसाठी कसे करायचे असते आणि त्यासाठी काय प्रोसिजर आहे, तर आपण हे आता डिटेलमध्ये बघूयात. सुरुवातीला तुम्हाला एक इंट्रोडक्शन म्हणून सांगतो मी, काय पब्लिक वर्क डिपार्टमेंट काय करतं. तर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर जे असतात ते एक्झिक्युशन वर्कसाठी, त्यांचे पब्लिक वर्क डिपार्टमेंटचे भरपूर कामं निघत असतात गव्हर्नमेंटचे. तर त्या कामासाठी ते कॉन्ट्रॅक्टर फक्त ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच ते इलिजिबल करतात, म्हणजे अप्लाय करण्यासाठी, कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी, म्हणजे काम करण्यासाठी. तर त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तिथून तुम्हाला एक सर्टिफिकेट इश्यू होतं. तर ते सर्टिफिकेट तुम्हाला फार महत्त्वाचं असतं. नंतर अदर डिपार्टमेंट यूज द सेम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट टू अलाउ सिव्हिल वर्क्स टू देम. म्हणजे काय गव्हर्नमेंटचे अजून काही डिपार्टमेंट असतील की ज्यांच्या थ्रू गव्हर्नमेंटचे जे एक्झिक्युशन वर्क्स, सिव्हिल कन्स्ट्रक्शन रिलेटेड निघतात, तर त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्टिफिकेटचा फार उपयोग होतो. तर या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतले जातात. नंतर त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटतर्फे, त्या डिपार्टमेंटतर्फे एक सर्टिफिकेट दिलं जातं, म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये जे काही एरिया असेल त्या एरियामध्ये गव्हर्नमेंटची जी कामं असतात ती कामं तुम्ही करू शकता, सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड, कन्स्ट्रक्शन रिलेटेड. मग त्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस असते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची. मग ती प्रोसेस सध्या ऑनलाईन आहे. मग ती ऑनलाईन प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तर ते मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे. आणि हाच व्हिडिओ मी अजून काही दिवसानंतर हिंदीमध्ये आणि नंतर परत इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे तुम्हाला समजून येईल की ज्यांना मराठी भाषा समजत नाही त्यांच्यासाठी हिंदी आहे, हिंदी ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी इंग्लिश आहे. तर त्यासाठी तुम्हाला या तिन्ही भाषेमध्ये मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे माझ्या चॅनलमध्ये. तर सुरुवात बघूया आपण मराठीमध्ये करूया. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तर mahapwd.com या वेबसाईटवर जायचं आहे. ही वेबसाईट ओपन केली की तुम्हाला पब्लिक वर्क डिपार्टमेंटची पूर्ण वेबसाईट दिसेल. तर वेबसाईट दिसल्यानंतर तुम्हाला तिथं बिझनेसमध्ये जायचं आहे. तिथं ऐकून असं बिझनेस, सिटीजन, बिझनेस, गव्हर्नमेंट अँड PWD युजर्स. मग त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये जायचं आहे तुम्हाला. तिथं काय लिहिलं आहे, कमर्शियल अँड बिझनेस कम्युनिटी फॅसिलिटेशन फॉर एन्हान्समेंट ऑफ ई गव्हर्नन्स म्हणजे ई रजिस्ट्रेशन, म्हणजे ऑनलाईन सर्व. त्यामध्ये तुम्हाला त्या बिझनेसवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला असं एक शीट ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ई रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर्सवर क्लिक करायचे. मग तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्या तुम्हाला असा तुमच्यासमोर एक विंडो अशी ओपन होईल. त्याच्यामध्ये लॉग इन असेल, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड असेल. देन प्लीज सिलेक्ट द टाईप ऑफ युजर. मग तुम्ही कोणते आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहे, अनएम्प्लॉयड इंजिनियर आहे, ॲप्रुव्हिंग अथॉरिटी आहे, कमिटी आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे किंवा न्यू कॉन्ट्रॅक्टर आहे, तर ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचे. मग न्यू कॉन्ट्रॅक्टर जर तुम्ही असाल तर तुम्हाला रजिस्टर नाऊ या लिंकवर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा फॉर्म ओपन होईल. मग काय होईल, तुम्हाला ते काही रिक्वायरमेंट आहेत, त्या कॉम्प्युटर रिक्वायरमेंट असतात, वेबसाईटच्या रिक्वायरमेंट असतात, तर त्या तुमच्या ह्याच्यावर असतील तर त्यामध्येच हे ओपन होऊ शकतं. नंतर याच्यामध्ये प्लीज क्लिक हिअर टू नो अबाउट फीज डिटेल्स. नंतर याच्या पहिल्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला फीज डिटेल करणार. आणि नंतर दुसऱ्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला युजर मॅन्युअल आहे, म्हणजे जे पब्लिक वर्क डिपार्टमेंट PWDनं युजर मॅन्युअल दिलेलं आहे की त्यांच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, काय काय करायचं, कसं रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स, तर ते तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती तुम्ही रीड करा.
म्हणजे वाचा, याच्यामध्ये काय लिहिलं आहे, याच्यामध्ये एवढंच लिहिलं आहे की ई रजिस्ट्रेशन पोर्टल चार्जेस विल बी कलेक्टेड ऑनलाईन ओनली. म्हणजे तुमचे जे काही ई रजिस्ट्रेशनचे चार्जेस असेल तुम्हाला ते ऑनलाईनच भरावे लागणार. नंतर हिअर आफ्टर नो फीज इन द फॉर्म ऑफ डिमांड ड्राफ्ट विल बी ॲक्सेप्ट, म्हणजे डिमांड ड्राफ्ट ॲक्सेप्ट केला जाणार नाही, अशा काही कंडिशन दिलेल्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये. परत आफ्टर द अप्रूव्हल ऑफ द केस बॅलन्स पोर्टल चार्जेस अँड रजिस्ट्रेशन फी ॲज पर क्लास विल बी पेड बाय ऑनलाईन मोड ओनली. म्हणजे तुम्हाला जे काही फीज भरायचे आहेत त्या सर्व ऑनलाईन भरावे लागतील. तुम्हाला जे डिमांड ड्राफ्ट वगैरे आधी सुरुवातीला होते त्याप्रमाणे ते ॲक्सेप्ट करणार नाहीत. नंतर तुम्हाला KYC कॅरी आउट KYC करायला लागेल. नो युअर कस्टमर तुम्हाला कॅरी आउट करायला लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड केलेले आहेत ते सगळे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जे काही इथं तुम्ही अपलोड करणार, इथं तुम्ही ऑनलाईन सॉफ्ट कॉपी अपलोड करणार. मग ते अपलोड केलेल्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल आणि 2 अटेस्टेड सेट म्हणजे ट्रू कॉपी केलेले सेट तुम्हाला जेव्हा अपॉइंटमेंट दिली आहे त्या अपॉइंटमेंटला घेऊन जाऊन त्या PWD ऑफिसमध्ये, त्या एरियाच्या म्हणजे ज्या एरियामध्ये तुम्ही अप्लाय केलेलं त्या एरियाच्या PWD ऑफिसमध्ये तुम्हाला ते जाऊन रजिस्टर करायचे. मग तुम्ही हे सर्व डिटेल मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. मग ह्या सर्व डिटेल झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर हिअर हा एक आयकॉन दिसतो इथं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला KYC रजिस्ट्रेशनचं असं तुमचं फॉर्म तयार होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण दिलेलं आहे, प्लीज सिलेक्ट द टाईप केअरफुली. म्हणजे तुम्हाला टाईप व्यवस्थित सिलेक्ट करायचं. म्हणजे फॉर कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये सिव्हिल रेग्युलरचे असेल किंवा रिटायर्ड इंजिनियर असेल, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर असेल, इंटेरियर डेकोरेटर असेल, मॉड्युलर फर्निचर असेल, आर्किटेक्ट असेल किंवा फॉर अनएम्प्लॉईड इंजिनियर असेल. तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. व्यवस्थित तुम्हाला कोणतं लायसन पाहिजे आणि तुम्ही कोणत्या ह्यातल्या कॅटेगरीमध्ये बसता ते तुम्हाला लिहायचे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मग फॉर्म आलेला आहे. त्याच्यामध्ये कंपनी और फर्म नेम म्हणजे तुमच्या कंपनीचं नाव करायला लागेल. इन केस ऑफ अनएम्प्लॉईड इंजिनियर प्लीज एंटर युअर नेम. जे अनएम्प्लॉईड असेल तर तुमचं नाव लिहायचं. आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल कॉन्ट्रॅक्टरसाठी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर रेग्युलर, तर तुम्हाला तिथं तुमच्या कंपनीचं नाव लिहायचं आहे. नंतर डेट ऑफ बर्थ लिहायचं. नंतर पॅन नंबर, तुमच्या कंपनीचा पॅन नंबर लिहायचा. जर तुमचं अनएम्प्लॉईड इंजिनियर असेल तर तुमचा पॅन नंबर लिहिणार. नंतर तुमचा परमनंट ॲड्रेस येणार आणि नंतर स्कॅन कॉपी ऑफ ॲड्रेस प्रूफची स्कॅन कॉपी तुम्हाला इथं अटॅच करायची आहे, म्हणजे ह्याला जोडायचे. त्यानंतर तुम्हाला करस्पॉन्डन्स टेलिफोन नंबर आहे. तो फॉर्म हा पूर्ण आहे, मी अर्धा का केला आहे तर तुम्हाला ते दिसावं म्हणून. कारण एकाच पेजवर जर फॉर्म दिला असता ना तर ते फार छोटं दिसलं असून तुम्हाला ते ओळखू आलं नसतं काय आहे त्याच्यामध्ये, काय भरायचं इन्फॉर्मेशन. नंतर तुम्ही टाईप लिहायचा, टाईपमध्ये कॉन्ट्रॅक्टर किंवा अनएम्प्लॉईड इंजिनियर ते व्यवस्थित तुम्हाला केअरफुली सिलेक्ट करायचं. तो नंतर कॅटेगरी करायची. कॅटेगरीमध्ये काय आहे, सिव्हिल रेग्युलर असेल किंवा रिटायर्ड असेल, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आहे का तुम्ही, इंटेरियर डेकोरेटर आहे का, मॉड्युलर फर्निचर आहे का, आर्किटेक्चर आहे का, हे सर्व तुम्ही सिलेक्ट करायचं. सध्या मी आता सिव्हिल रेग्युलरसाठी सांगितलं. नंतर अप्लाय फॉर न्यू रजिस्ट्रेशन. नंतर डिव्हिजन तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचे. नंतर तुम्हाला हा फॉर्म आहे, ईमेल ॲड्रेस तुमचा टाकावा लागेल. नंतर ईमेल ॲड्रेस कन्फर्म करायचा. नंतर तुम्हाला पासवर्ड टाकायला लागेल, कारण जेव्हा तुम्ही लॉग इन करणार अकाउंटमध्ये तुमच्या लॉग इन करणार तेव्हा तुम्हाला ईमेल ॲड्रेसनं ते लॉग इन युजर नेम तुमचं ईमेल ॲड्रेस असणार आणि पासवर्ड तुमचा जे काय आता तुम्ही पासवर्ड इथं टाकाल तो असणार. नंतर अपलोड स्कॅन कॉपी ऑफ सिग्नेचर स्पेसिमन, तुमचे जे काही स्पेसिमन सिग्नेचर आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही स्पेसिमन सिग्नेचर कशी दिलेली आहे, क्लिक फॉर हेल्प याच्यावर क्लिक करून तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की गाईडलाईन्स काय दिलेले आहेत. त्या प्रकारे त्यांच्या फाईलची साईज, परत सिग्नेचर कशी पाहिजे, काय पाहिजे ते तुम्हाला टाकायचे. नंतर तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर इथे एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्यामध्ये टिकमार्क करायचं तुम्हाला. इथं टिकमार्क असेल तर तुमचे इन्फॉर्मेशन पुढं जाईल किंवा पेज तुम्हाला नेक्स्ट पेज येईल. त्याच्यामध्ये काय लिहिले, आय हिअर बाय कन्फर्म दॅट आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन मेन्शन्ड अबाव अँड अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर इन पब्लिक वर्क डिपार्टमेंट. म्हणजे मी सर्व इन्फॉर्मेशन बघितलेले आहे, सर्व इन्फॉर्मेशन मी वाचलेले, सर्व इन्फॉर्मेशन मी आत्ता काही माहिती देणार आहे ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये मी जी काही माहिती भरलेली आहे ती सर्व माझ्या माहितीप्रमाणे करेक्ट आहे. जर करेक्ट नसेल और डायरेक्शनप्रमाणे ज्यांनी ज्या डायरेक्शन दिलेत पब्लिक वर्क डिपार्टमेंटनं ज्या डायरेक्शन दिलेत त्या डायरेक्शनप्रमाणे आहे. जर त्या डायरेक्शनप्रमाणे आहे त्यामुळे ते बरोबर माहिती आहे आणि मी त्या रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन देत आहे. तर हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. नंतर तुम्हाला सेमच आहे. नंतर सबमिट नाव हे बटन सगळ्यात खाली असणार, तर मला सबमिट नाव करायचे. जेव्हा इथं हे सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर, हा सर्व फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यानंतर व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि नंतर सबमिट नाव करा. नंतर तुम्ही जेव्हा हा फॉर्म पूर्ण भरता तेव्हा तुम्हाला अशी स्क्रीन दिसते.
अशा स्क्रीनमध्ये काय लिहिले, ऑल द करस्पॉन्डन्स इज डन वाया ईमेल. म्हणजे तुम्हाला जे काही करस्पॉन्डन्स असतो त्यांचा आणि तुमचा, म्हणजे या डिपार्टमेंटचा आणि तुमचा, तर तो सर्व तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून होईल. तुम्हाला त्यांचे ईमेल येतील, मग तुम्हाला तो ईमेल ॲक्टिवेट करावा लागेल. तुम्ही जो ईमेल आय डी दिलेला तो ॲक्टिवेट करायला लागेल. मग तो ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला त्यांनी एक हे दिलेलं आहे, काय, एक मेल पाठवलेला आहे. त्या मेलमध्ये एक ॲक्टिवेशन लिंक पाठवलेली असते किंवा प्रोसेस कशी ती तुम्हाला सांगितलेली असते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मेल आय डी ओपन करायचा आहे. मेल आय डी तुमचा ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा मेल आलेला असेल. नंतर इथे तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, ग्रीन कलरची रिंग दिसेल, तर ब्ल्यू कलरची, त्याच्यावर तुम्ही सिलेक्ट प्लीज क्लिक हिअर टू ॲक्टिवेट युअर अकाउंट. म्हणजे तिथं तुम्ही क्लिक केलं की तुमचं अकाउंट ॲक्टिवेट होणार. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फी वगैरेचे डिटेल्स वगैरे लागतील भरायला, तर ती तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितलं जाईल अकाउंट ॲक्टिवेट. जेव्हा तुमचं अकाउंट ॲक्टिवेट झालं की तुम्हाला लगेच मेसेज येईल, वी हॅड सक्सेसफुली व्हेरीफाईड युअर KYC, प्लीज लॉग इन. म्हणजे त्यांच्याकडून एक मेल येईल की तुम्हाला की पब्लिक वर्क डिपार्टमेंटकडून की तुमचं ॲक्टिवेशन आम्ही ॲक्टिवेट केलेलं आहे, तुमचं ॲप्लिकेशन ॲक्टिवेट केलेलं आहे, तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे वेबसाईटवर, तर डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर. तर तुम्ही तुमचे जे काही मेल आय डी वगैरे दिलता, मेल आय डी आणि पासवर्ड, त्यानं तुम्ही लॉग इन करा. मग तुम्ही लॉग इन, यू हॅड सक्सेसफुली एनरोल्ड ॲज कॉन्ट्रॅक्टर ॲट ROC महा PWD वेब ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला असं येऊ शकतं, म्हणजे तुमचं युजर नेम आहे, पासवर्ड आहे, म्हणजे एनरोल झालेला आहे, हा असा मेल तुम्हाला येईल. हा दुसरा मेल तुम्हाला आलेला. तर दुसरा मेल आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आफ्टर लॉग इन करायचे, तुमच्या पेजवर लॉग इन करायचं. म्हणजे हा मेल आल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे. मग इथं ॲडमिनच्या जागी तुम्ही तुमचं युजर नेम लिहायचं, पासवर्ड लिहायचा, टाईप न्यू कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल रेग्युलर, आणि त्याच्यामध्ये लॉग इन इथं क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक झालं की तुम्हाला हे पेज ओपन होईल. ह्या पेजमध्ये तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन दिसून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला होम आहे, परत इन्स्ट्रक्शन्स आहेत, रेफरन्स गाईड आहे, डाउनलोड फॉर्मॅट्स आहेत, वेगवेगळे फॉर्मॅट्स तुम्हाला जे लागतील तेव्हा तुम्ही लायसन काढल्यानंतर तुम्ही जेव्हा लायसन मिळेल त्यानंतर तुम्ही कामाला ॲप्लाय करू शकता. कामं घ्यायला टेंडर वगैरे प्रोसेस निघते तेव्हा तुम्ही ॲप्लाय करू शकता त्याला, आणि त्यानंतर तुम्हाला काम मिळेल की नाही हे त्याच्यावर डिपेंड आहे, त्या PWD ऑफिसवर त्यांच्यावर डिपेंड आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे ओपन झाल्यानंतर युअर फीचर्स, त्याच्यामध्ये चेंज पासवर्ड आहे, डाउनलोड युजर मॅन्युअल आहे, डाउनलोड फॉर्मॅट आणि लॉग आउट आहे. त्याच्यामुळे सगळं तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरली होती ती सर्व इन्फॉर्मेशन इथं आहे. त्यानंतर तुम्हाला एडिट करायची असेल इन्फॉर्मेशन तर तुम्ही इथं एडिट करू शकता. इथं या बटनावर क्लिक केलं की तुम्हाला एडिट होऊ शकतं, किंवा मग तुम्हाला डायरेक्ट आफ्टर चेकिंग KYC, हे तुमची KYC जर बरोबर असेल तुम्ही चेक करा, आणि चेक केल्यानंतर तुम्ही इथं क्लिक करा, क्लिक हिअर टू पे ऑनलाईन पोर्टल फीज ऑफ ₹1000. म्हणजे पोर्टलची जी फी आहे ती तुम्हाला ऑनलाईनच भरायची, ऑनलाईन मोडमध्ये. मग त्यासाठी तुम्हाला इथं रेडमध्ये जे दिलेलं आहे, रेड लाईनमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं तयार होईल, एक प्रोसेस आहे त्यांची, ॲप्रेस असं होईल, म्हणजे पे ऑनलाईन. मग ऑनलाईन तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग या कोणत्याही एकावर क्लिक करून तुम्ही ते पेमेंट मोड तुमचा कोणता आहे ते तुम्ही पे करू शकता. फी पे नाववाला तुम्ही सिलेक्ट करा, तुमचं कुठलंही एक ऑप्शन, कशानं तुम्ही पे करणार आहे, क्रेडिट कार्डनं करणार आहे, डेबिट कार्डनं करणार आहे का नेट बँकिंग, आणि नंतर इथं सिलेक्ट कार्ड ऑप्शन. म्हणजे डेबिट कार्ड जर असेल तरी कार्ड ऑप्शन सिलेक्ट करा, नंतर इथं तुम्ही पे नाव या बटनावर क्लिक करा. पे नाव पटल्यानंतर तुम्हाला इथंही कन्फर्मेशन रिसिट अशी तयार होईल. मग कन्फर्मेशन रिसिट तयार झाल्यानंतर कन्फर्म करा, तिथं कन्फर्मवर क्लिक करा. नंतर कन्फर्मवर क्लिक झाली की तुम्हाला असं दिसेल, अशी तुमची स्क्रीन दिसेल. मग सिक्युरिटी कोड वगैरे तुम्हाला येईल तुमच्या मोबाईलवर, OTP येईल, तो तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या सिक्युरिटी कोडच्यामध्ये टाकायला लागेल. ते टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्ही OTP याच्यामध्ये टाकायचा. नंतर सिक्युरिटी कोड वगैरे तुमच्या याच्यावर असतो, जो काही याच्यावर क्रेडिट कार्ड वगैरे, तो असं सर्वांना माहीतच आहे पेमेंट कसं करतो आपण ते. त्यानंतर तुम्ही OTP टाकायचा. नंतर त्यानंतर तुम्हाला असा मेल येईल. ह्या मेलमध्ये काय लिहिलं आहे, तुम्ही पोर्टल फी भरलेली आहे. मग पोर्टल फी भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट रिसिट तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून
वेबसाईटवर तुम्ही जे अकाउंट काढलं होतं त्या अकाउंटमधून तुम्हाला रिसिट त्याची मिळून जाते. म्हणजे ऑनलाईन रिसिट जर तुम्हाला हवी असेल तर ती मिळून जाते. त्यानंतर तुम्हाला ॲनेक्शर ए, तो ॲनेक्शर एमध्ये जायचं आहे. ॲनेक्शर एमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा फॉर्म येईल. मग त्या फॉर्ममध्ये तुम्हाला ॲज अ कॉन्ट्रॅक्टर मग त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल भरायचे आहेत. कंपनीचं नाव आहे, कंपनीचा ॲड्रेस आहे, इंडिव्हिज्युअल आहे का प्रोपरायटर आहे, पॉवर ऑफ अटॉर्नी कोणाला आहे ते तुम्ही करायचे. तर ती सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्यायची. नंतर तुमचे बँकर्स, त्यांचा ॲड्रेस, नंतर प्लेस ऑफ बिझनेस तुम्ही कुठं करणार आहे ते, नंतर क्लास फॉर रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही कुठला क्लास घेतलेला आहे तो तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये सिलेक्टेड असतात. नंतर त्याच्यामध्ये भरपूर आहे. वेदर द कॉन्ट्रॅक्टर डिझायर टू डिपॉझिट लमसम फॉर सिक्युरिटी इच टेंडर वाईज, जे काय असेल तुम्ही येस नो काय असेल ते तुम्ही करू शकता. नंतर लिस्ट ऑफ वर्क्स अंडरटेकन एक्झिक्युटेड ड्युरिंग अ पिरियड ऑफ लिस्ट 3 years प्रिसिडिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन, म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याच्या आधी 3 वर्ष तुम्ही काय काय कामं केलेले आहेत, त्याचे डिटेल्स तुम्हाला इथं अटॅच करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये नेम ऑफ वर्क असेल, म्हणजे टेंडरची अमाऊंट किती होती, म्हणजे कधी चालू झालं काम, ते तुम्ही कधी कंप्लीट केलं, ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये अटॅच करायचे. आणि हे अटॅच केल्यानंतर ही सर्व डॉक्युमेंट आत्तापर्यंत आपण जे डॉक्युमेंट इथं अटॅच करतोय ऑनलाईन, ती सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल स्वरूपात तुम्हाला ते तुमच्याजवळ तयार करून फाईल करून तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हे सर्व वेदर एनलिस्टेड इन एनी डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन, अदर स्टेट. नंतर परत तुम्हाला हॅज द ॲप्लिकेशन ऑर हिज पार्टनर और डायरेक्टर बीन ब्लॅकलिस्टेड इन द पास्ट बाय एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन, अदर स्टेट, म्हणजे ब्लॅकलिस्टमध्ये आहेत का नाही ते तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन घरी द्यायचे. नंतर तुम्हाला सॉल्वन्सी सर्टिफिकेट जिच ॲप्लिकंट हॅज हेल्ड ऑर हॅज प्रोड्युस्ड, म्हणजे सॉल्वन्सी सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचे. नंतर परत इन्कम टॅक्स सर्टिफिकेट्स असेल ते तुम्हाला द्यायचे, याच्यामध्ये जोडायचे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड करायचं. म्हणजे हा फॉर्म तुम्ही भरलेला आहे ते सेव्ह आणि प्रोसीड करायचं. इथं कंपनीचं नाव आहे, पण ऑनलाईन तुम्हाला करताना तुम्ही जेव्हा प्रिंट घ्याल, जेव्हा अपॉइंटमेंट दिल्यानंतर तुम्हाला भेटायला देतात, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये साईन आणि ॲड्रेस करायचे कंपनीचे जे काही. नंतर तुमचा हा टोटल फॉर्म आहे, हा रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी एनक्लोज, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लावायचे ती लिस्ट इथं दिलेलं आहे याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये सर्व लिस्ट दिलेली आहे. तुम्हाला काही डॉक्युमेंट असेल, सॉल्वन्सी सर्टिफिकेट आहे, ॲफिडेविट आहे, प्रोप्रायटरशिपचं ॲफिडेविट आहे, म्हणजे तुम्ही CA सर्टिफिकेट फॉर लास्ट 3 years, तुम्ही जे काही तुमचं ऑडिट असतं, बॅलन्स शीट आहे तुमच्या कामाची बॅलन्स शीट, त्याचं 3 वर्षाचं CAचं सर्टिफिकेट तुम्हाला लावायला लागणार. त्याच्यामध्ये तुम्ही काम लास्ट 3 yearsला काय काय केलेलं आहे ते सर्व कामाची इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. आणि याच्यामध्ये सेल्स टॅक्स, वॅट नंबर वगैरे तुमच्या कंपनीचा असेल तर तो तुम्हाला लिहावा लागणार आहे. नंतर तुम्हाला ग्रुप ऑफ मशिनरी विच यू वॉन्ट टू सबमिट युअर ॲनेक्चर, म्हणजे तुमच्याकडे मशिनरी काय असेल तर. नंतर परत लिस्ट ऑफ मशीन्स, टूल्स, प्लांट्स, व्हेकल्स इश्यूड बाय RTO जे काय असतील तर. नंतर प्रिव्हियस PWD सर्टिफिकेट, तुमचं PWDचं सर्टिफिकेट प्रिव्हियसचं कुठलं आहे का असेल तर ते तुम्हाला प्रोड्यूस करायचे. तर म्हणजे त्यांना दाखवायचे, म्हणजे प्लीज कन्फर्म क्लास फॉर रजिस्ट्रेशनचा क्लास तुम्हाला. नंतर ॲप्लिकेशन टाईप न्यू रजिस्ट्रेशन आहे तुमचं. आणि नंतर मग इथं टिकमार्क करायचे आणि नंतर रजिस्टर न्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असेच हे आहे, हे अनएम्प्लॉईड इंजिनियरसाठी आहे. अनएम्प्लॉईड पहिला आपण बघितला सिव्हिल रेग्युलरसाठी, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरसाठी, आणि हे अनएम्प्लॉईड इंजिनियरसाठी तुम्हाला हे फॉर्म भरायचे दोन्ही क्लाससाठी. आणि नंतर तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट एनक्लोज्ड. सुरुवातीला मी पहिल्यांदा आता डॉक्युमेंट सुरुवातीत छोटी दाखवली. हे तुम्हाला डॉक्युमेंट कशाला लागणार, तुम्हाला अनएम्प्लॉईड इंजिनियरसाठी काय लागणार, डिग्री अँड डिप्लोमा सर्टिफिकेट और AMI सर्टिफिकेट, तुमचा फोटोग्राफ्स लागणार.
सर्टिफिकेटवर तो फोटोग्राफ्स येतो. नंतर सर्टिफिकेट फ्रॉम डायरेक्टर टेक्निकल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इफ डिग्री डिप्लोमा ऑप्टेन फ्रॉम युनिव्हर्सिटी, म्हणजे जे काही तुमचे सर्टिफिकेट असले. नंतर कॉलेज सोडलेल्याचा दाखला असतो, मार्कशीट आहे 10वी-12वीचं, मार्कशीट ऑफ फायनल इयर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचं मार्कलिस्ट. नंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड तुमच्याकडे असेल तर ते. नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही आहे त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये ते टाकावं लागणार. त्यानंतर तुम्हाला एनी अदर डॉक्युमेंट, म्हणजे अजून काही डॉक्युमेंट असेल तर तुम्ही, म्हणजे जे काही ॲक्टिव्हिटी केलेली आहेत, कामं केलेली आहेत किंवा केलेली नसतील किंवा अदर काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला याच्यामध्ये अटॅच करायचे. अटॅच केल्यानंतर रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करायचं. ते क्लिक झाल्यानंतर हे तुम्हाला युअर रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन हॅज सक्सेसफुली सेव्ड, प्लीज चेक युअर ईमेल अकाउंट फॉर फर्दर करस्पॉन्डन्स. म्हणजे तुमचं आपलं रजिस्ट्रेशन तुमचं सेव्ह झालेलं आहे, रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे ते सेव्ह झालेलं आहे सक्सेसफुली. मग ते त्यांनी तुम्हाला एक मेल पाठवला असेल, तो मेल चेक करायचा. ठीक आहे. सर्व डॉक्युमेंट यू विल नीड टू सेट युअर अपॉइंटमेंट डेट विथ PWD कमिटी मेंबर फॉर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट दिले होते, म्हणजे ह्याच्यामध्ये ऑनलाईन प्रोसेसमध्ये लावले ते सगळे सेव्ह झालेले आहेत. मग ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार PWDची हायर अथॉरिटी. तर ती अथॉरिटी जी आहे, ती कमिटी त्यांची जी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहे, तर त्या कमिटीसाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची. मग तुम्हाला इथं डेट्स दिलेले आहेत त्यांनी, ह्या डेट्स दिलेल्या आहेत, ह्यात कोणत्याही एका डेटला तुम्ही क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला बुक अँड अपॉइंटमेंट त्या डेटची तुम्हाला, म्हणजे त्या तारखेची तुम्हाला अपॉइंटमेंट मिळते. मग ते अपॉइंटमेंट त्याच्यावर बुक अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हालाही असा एक विंडो येईल. मग त्याच्यामध्ये तुम्ही ओके करायचं. म्हणजे त्या डेटला तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट, परत तुमचे जे फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचा, त्याची प्रिंट घ्यायची, तो फॉर्म, नंतर तो फॉर्म भरलेला फॉर्म, त्याच्यावर तुमच्या कंपनीचा स्टॅम्प, शिक्का, सही जे काय आहे ते सर्व तुम्ही करायचे. आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्ही त्याच्यामध्ये भरले ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही त्यामध्ये लावायचे, त्याला अटॅच करायचे, त्याचा एक सेट करायचा, ते एक फाईल करायची. अशा 2 सेटमध्ये डुप्लिकेट ट्रू कॉपीमध्ये 2 सेट आणि ओरिजिनल 1 सेट फाईल. हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हा मेल येईल. ह्या मेलमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही म्हणजे ज्या डेटला तुम्ही क्लिक कराल त्या डेटला तुम्हाला अपॉइंटमेंट आहे, किती वाजता यायचे, काय यायचे ते तुम्हाला मेलमध्ये कळवतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय नाही सांगितलं आहे, तर ओरिजिनल तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केले ते सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट, ओरिजिनल डॉक्युमेंट, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट. आणि नंतर त्याचे 2 सेटमध्ये हे करायचे, ट्रू कॉपी केलेले 2 सेट आणायचे, झेरॉक्स काढायचे, ट्रू कॉपी करायचे आणि 2 सेट आणायचे. आणि नंतर KYC रिसिट प्रिंट आउट फॉर पर्पज ऑफ व्हेरिफिकेशन. KYC रिसिट आहे तुम्हाला याच्यावरूनच मिळते, जे तुमचा अकाउंट आहे, तुम्ही वेबसाईटवर जे अकाउंट ओपन करणार मेल ID आणि तुमचा लॉग इन पासवर्ड टाकून, तर त्यामध्ये तुम्हाला KYC सर्टिफिकेट मिळून जाते. मग हे तुम्हाला असा मेल येतो. त्यानंतर तुम्हाला हा रजिस्टर्ड अनएम्प्लॉयड इंजिनियरसाठी आहे. नंतर तुम्हाला युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन अप्रूव्ड बाय पब्लिक वर्क डिपार्टमेंट टू पे रजिस्ट्रेशन फीज अँड बॅलन्स पोर्टल चार्जेस, प्लीज कॉन्टॅक्ट कन्सर्न एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफ द डिव्हिजन इन विच यू हॅव अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन. म्हणजे तुम्हाला बाकीच्या आता फी राहिलेल्या भरायच्या, त्या फी भरण्यासाठी तुम्ही क्लिक हिअर टू पे ऑनलाईनवर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केलं की सेम प्रोसिजर येईल. सेम प्रोसिजर करून तुम्ही फीची रिसिट आहे कन्फर्मेशन करा, तुम्हाला मेल लगेच येईल की तुम्ही फी भरली म्हणून. नंतर तुम्हाला असा मेल येईल. आता मेल आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये हे डिटेल तुमचे दिसून जाईल. पेमेंट टाईप, ट्रान्झॅक्शन ID, डेट ऑफ पेमेंट, पेमेंट अमाऊंट आणि व्ह्यू ऑर प्रिंट रिसिट हा तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये दिसून जाईल. तुम्ही जे वेबवर लॉग इन करणार वेबसाईटवर, त्या वेबसाईट लॉग इनवर हे तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करायची आणि डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढायची. आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन ID, डेट, टाईम, किती फी भरली हे सर्व तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्ही प्रिंटवर क्लिक केलं की तुम्हाला प्रिंट मिळून जाते. नंतर तुम्हाला मेल येईल, युअर सर्टिफिकेट हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड, प्लीज कॉन्टॅक्ट डिव्हिजनल ऑफिस फॉर हार्ड कॉपी.
म्हणजे तुमचं सर्टिफिकेट जेव्हा जनरेट होईल, हे सर्व प्रोसेस तुम्ही केल्यानंतर, ही प्रोसेस सर्व केल्यानंतर जेव्हा तुमचं सर्टिफिकेट जनरेट होईल तेव्हा तुम्हाला असा मेल येईल. मेल आल्यानंतर तुम्ही प्रिंट सर्टिफिकेट, हे प्रिंट सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जायचं आणि तुमच्या वेबसाईटवर गेल्यानंतर ह्याच्या PWDच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही लॉग इन करणार तुमच्या अकाउंटमध्ये. तुमचा ईमेल आय डी पासवर्ड टाकून जेव्हा तुम्ही लॉग इन करणार, ते लॉग इन तुमचं झाल्यानंतर तुम्हाला असा ऑप्शन येईल प्रिंट सर्टिफिकेट. मग हे प्रिंट सर्टिफिकेट तुम्ही फक्त एक वेळेस प्रिंट करू शकता. त्यामुळे तुम्ही सर्व सर्टिफिकेट व्यवस्थित चेक करा त्याच्यामध्ये आणि नंतर हे तुम्ही प्रिंट करून, जोपर्यंत तुम्हाला हार्ड कॉपी भेटत नाही त्या डिपार्टमेंटमधून, पब्लिक वर्क डिपार्टमेंटमधून हार्ड कॉपी भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही हे सर्टिफिकेट प्रोव्हिजनल सर्टिफिकेट म्हणून आपण वापरू शकतो. हे सर्टिफिकेट आपण वापरणार. नंतर दिस इज वन टाइम फॅसिलिटी टू प्रिंट प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. प्लीज एन्श्योर दॅट प्रिंटर एक्सेट इज कनेक्टेड विथ द कॉम्प्युटर. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तुम्ही एकदाच तुम्ही प्रिंट करू शकता, नाहीतर तुम्हाला परत जर तुमचं प्रिंट नाही झालं व्यवस्थित तर तुम्हाला हार्ड कॉपी येईपर्यंत वाट बघावी लागेल, तुम्ही ॲप्लाय करू शकणार नाही ते कामानं. नंतर तुम्हाला असं सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट आहे, असा एक फॉर्मॅट असो सर्टिफिकेटचा, तर तो फॉर्मॅट तुम्हाला येऊन जाईल तिथं. त्यानंतर कमिटी स्क्रुटिनी प्रोसेस आणि कमिटी फॉर्मेशन. कमिटी प्रोसेस काय असते ते त्याच्यामध्ये डॉक्युमेंट तुमचे चेक करण्यासाठी, डॉक्युमेंटचे व्हेरीफाय करण्यासाठी, ओरिजिनल तुमचे व्हेरीफाय करण्यासाठी. मग ॲज डिस्ट्रिक्ट लेवल डॉक्युमेंट स्क्रुटिनायझिंग कमिटी कंप्रायझिंग 2 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात आणि 2 डिव्हिजनल अकाउंट ऑफिसर असतात. हे 4 जणांची कमिटी असते हे डिस्ट्रिक्ट लेवलला. ते कमिटी त्यांच्या लॉग इन करते आणि तुमचे अर्ज स्क्रुटिनी करते, ऑनलाईन तुमचा अर्ज स्क्रुटिनी करते. मग त्यानंतर म्हणजे जे वेटिंग असेल त्याच्याप्रमाणे काय, डॉक्युमेंट लाईक वर्क डन, क्वांटिटी एक्सेट्रा विल बी सेंड टू रिस्पेक्टिव्ह अथॉरिटीज फॉर कन्फर्मेशन. म्हणजे तुम्ही जे काही डॉक्युमेंट देणार आहेत, 3 वर्ष तुम्ही काम केलेली, आधी 3 वर्ष काम केलेली तुम्ही डॉक्युमेंट देत असता, मग त्याचे सर्व डिटेल्स ते चेक करतात. ते सर्व चेक करण्यासाठी ही 4 जणांची कमिटी असते. नंतर कन्फर्मेशन, द कमिटी शॅल अपडेट द रेकॉर्ड इन नेक्स्ट सिटिंग. नंतर वन्स दिस ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट देन द केस विल बी रिकमेंडेड ऑनलाईन टू द कॉम्पिटंट अथॉरिटी लाईक SEC गव्हर्नमेंट लेवल फॉर अप्रुव्हल और अप्रोड ई एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लेवल ॲज हर पर हिज कॉम्पिटन्सी. म्हणजे जे काही हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर ते अप्रुव्हलसाठी तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते अप्रुव्हलसाठी जातं. तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रुव्हिंग ऑथेंटिकेशन लेवल त्यांचा. द केस विल बी फॉरवर्डेड अकॉर्डिंग टू क्लास ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे क्लास तुम्ही कुठला केलेला, क्लास A, क्लास B, क्लास C, त्याच्याप्रमाणे तिकडं त्या डिपार्टमेंटला ते कन्फर्मेशनसाठी फॉरवर्ड करतात. अप्रुव्हिंग अथॉरिटी पर्सन आर अथॉराइज वन टू रिजेक्ट अँड ॲक्सेप्ट द कॉन्ट्रॅक्टर एनी ऑफ द डॉक्युमेंट. म्हणजे ते अथॉरिटीला हे असतात, अथॉरिटी असते, त्या अथॉराइज पर्सन असतात, त्या पर्सनला अथॉरिटी असते की ते तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट पण करू शकतात, ॲक्सेप्ट पण करू शकतात. एखादं कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला त्यांनी सांगितलं ते तुम्हाला जमा करावं लागतं परत. इफ अप्रुव्हिंग अथॉरिटी रिजेक्ट द कॉन्ट्रॅक्टर केस देन अप्रुव्हिंग अथॉरिटी नीड्स टू फिल रिझन फॉर रिजेक्शन. म्हणजे जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर का रिजेक्ट केलं ह्याचं रिझन तुम्हाला त्या अथॉरिटीला द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही ते फुलफिल रिझन करू शकता. आफ्टर रिजेक्शन फ्रॉम अथॉरिटी case will be again automatically come at committee end. If approving authority will accept the case and approve it, then case will be forwarded to the respective executive engineer कडे जाते ते केस त्या कमिटीकडून. नंतर स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन विल बी इन्फॉर्म टू द ॲप्लिकंट वाया ईमेल. म्हणजे सर्व जे काही कॉन्व्हर्सेशन होतं ते सर्व कॉन्व्हर्सेशन आपलं ईमेलच्या माध्यमातून होतं. नंतर हे टॉप लेवल मॅनेजमेंट ऑथेंटिकेशन लेवल्स. म्हणजे वेगवेगळ्या ऑथेंटिफिकेशन लेवल्स काय आहेत. ऑनरेबल सेक्रेटरी त्यांचा क्लास 1A, नंतर डेप्युटी बिल्डिंग दॅट इज क्लास 1B, देन अंडर सेक्रेटरी, नंतर डेस्क ऑफिसर त्यांच्यासाठी क्लास 1A, क्लास 1B, क्लास 1C, क्लास 2, क्लास 3 जे काय असतील, AC विथ टेंडर क्लर्क त्यांच्यासाठी क्लास 4 आणि क्लास 4A. तर SC ऑफिसर, टेंडर क्लर्क त्यांच्यासाठी क्लास 5, क्लास 5A, क्लास 6, क्लास 7. नंतर
ई ई डेप्युटी ई ई ऑफिस टेंडर क्लर्क त्यांच्यासाठी क्लास 8 आणि क्लास 9साठी. मग ही कमिटी असते. ह्या कमिटी या क्लासच्या जे काही व्हेरिफिकेशन असतं डॉक्युमेंटचं, ओरिजिनल डॉक्युमेंट सर्टिफिकेटसाठी जे तुम्ही अप्लाय केलेले तर त्या क्लासच्या डॉक्युमेंटसाठी या कमिटीज असतात. त्यानंतर रजिस्ट्रेशन इश्युइंग अथॉरिटी म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आर अथॉराइज टू जनरेट द सर्टिफिकेट आफ्टर रिसिप्ट ऑफ अप्रुव्हल फ्रॉम द अप्रुव्हिंग अथॉरिटी. म्हणजे एक जी कमिटीकडनं अप्रुव्हल जर मिळालं तर मग तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुमचे सर्टिफिकेट जनरेट करतात. मग ते झाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर विल जनरेट द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट विथ डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचरची ते ऑनलाईन सर्टिफिकेट जनरेट करतं. म्हणजे ऑनलाईन सर्टिफिकेट डिजिटल सिग्नेचरनं तुम्ही घेऊन ते काम करू शकता. म्हणजे कामाला तुम्ही अप्लाय करू शकता पुढच्या कामासाठी. नंतर त्याच्यामध्ये विदाऊट डिजिटल सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इज नॉट व्हॅलिड. म्हणजे तो सर्टिफिकेट तुम्हाला जेव्हा तुम्ही हार्ड कॉपी तर पब्लिक वर्क डिपार्टमेंटमधून आणायला जाता तेव्हा तुमच्याकडं हे सर्टिफिकेट असलं पाहिजे. म्हणजे तरच तुम्हाला ती अथॉरिटी आहे की तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळणार आणि तुम्ही ते काम करू शकता. तर ही टोटल प्रोसिजर आहे आपली म्हणजे कशाची महा PWD म्हणजे महाराष्ट्र पब्लिक वर्क डिपार्टमेंट त्यांचं रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स वेगवेगळ्या क्लासचे पब्लिक वर्क डिपार्टमेंट महाराष्ट्र स्टेट तर त्याचे वेगवेगळे क्लासचे रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर त्यासाठी हे गाईडलाईन्स आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही याच्यामध्ये मला कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. तुम्हाला विदाऊट ऑडिओ एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता. नंतर हा व्हिडिओ आत्ता मी मराठीतून इन्फॉर्मेशन दिलेली आहे माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल हिंदी आणि इंग्लिश ते मी थोड्या दिवसांनी एक वीक म्हणजे एक आठवड्याच्या अंतरानं मी ते अपलोड करणार आहे व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रत्येक माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलमधून अशीच तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे. कारण हे एक अकॅडमी काढलेली मी एक अकॅडमी चालू केलेली एज्युकेशनल अकॅडमी ज्याच्यामध्ये फक्त नॉलेज तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद. आभारी आहे.